नमस्कार मित्रांनो, आजच्या या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा हा एपिसोड आपला अमेझिंग होणार आहे आणि टॉपिकच एवढा अमेझिंग आहे, तर तो म्हणजे आपला हापूस आंबा, आंब्याचा सीझन. येस, बरोबर. या सीझनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपले आंब्याचे प्रकार आपल्याला खावयास मिळतात आणि त्याची चव जी आहे ती अप्रतिम असते. पण आपल्यातल्या बहुत सारे जण असे आहेत की त्यांना याचा आनंद जो आहे, आंब्याचा आनंद तो घेतात नाही किंवा काही जण वंचित असतात. तर त्याच्यामध्ये आपण कशाप्रकारे आंब्याचा आस्वाद घेऊ शकतो आणि आंब्याचे जे काही बेनिफिट्स आहेत, गुणधर्म आहेत, ते आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत. त्याचा आपण आपल्या आहारात कसा उपयोग करू शकतो, हे आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आंबा म्हटलं की सगळ्यांचा जीव की प्राण. खूप सारा आणि मला तर खूप साऱ्या प्रमाणात आवडतं आणि हापूस म्हटलं की बाप्पा क्या बात है! हो की नाही? तर आंबा हा आपल्या रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती वाढवण्यासाठी मदत करतात. कारण आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे आणि ती आपले इम्युनिटी बूस्ट करण्यामध्ये मदत करते. त्याचप्रमाणे आंब्यामध्ये आपले जे आपलं डोळ्यांचं आरोग्य आहे, सगळ्यांनाच आपण डोळ्यांची काळजी घेतो, हो की नाही? पण त्या डोळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी आंबा हा सुद्धा तितकाच उपयुक्त आहे. कारण आंब्यामध्ये बीटा कॅरोटीन आहे आणि ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. पॅरेंटल ग्रोथ. आता पॅरेंटल ग्रोथ म्हणजे बघा, जेव्हा ड्युरिंग द प्रेग्नन्सीजमध्ये आपल्या बाळाच्या वाढीसाठी आणि मातेच्या पोषणासाठी सुद्धा काही विटॅमिन्सची गरज असते आणि हे विटॅमिन्स आंब्यामध्ये मुबलक प्रमाणात आहेत. जसं की विटॅमिन ए आहे, विटॅमिन सी आहे, विटॅमिन B6 आहे, फॉलिक ॲसिड्स आहेत. ड्युरिंग द प्रेग्नन्सीज हे विटॅमिन्स जे आहेत हे बाळासाठी आणि आईच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक असतात. तर नक्कीच तुम्ही ह्याचा आहारात उपयोग करू शकता, आंब्याचा आपल्या आहारामध्ये. आपण नेक्स्ट बघायला गेलं की आपली जी बॅड कोलेस्ट्रॉल म्हटलं की सगळ्यांचे जे डोळे आहेत ते असे चमकतात, हो की नाही? कारण नक्कीच त्याचा आपल्या शरीरासाठी हानिकारक तर आहेच, पण ही बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किंवा LDL, लो डेन्सिटी लिपोइक ॲसिड्स हे कमी करण्यासाठी आंबा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण आंब्यामध्ये पेक्टिन नावाचा फायबर आहे आणि ते बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आपल्या शरीराला मदत करतं. आपल्या आपण बघा, एक सफरचंद आपण कापून ठेवलं की ते थोड्या वेळाने काळं पडतं हवेशी संपर्क येऊन, हो की नाही? त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये आपण जे अन्न खातो त्याची ऊर्जा बनते आणि ते युटिलाइज्ड होतं आणि शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स बनतात आणि हे फ्री रॅडिकल्स आपल्या शरीराला आतून डॅमेज करत जातात. तर हे फ्री रॅडिकल्सची जी उत्पत्ती आहे ते रोखण्यासाठी सुद्धा आंबा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण आंब्यामध्ये अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन B6 आहे आणि बीटा कॅरोटीन आहेत, जे हे फ्री रॅडिकल्स कमी करण्यासाठी किंवा त्याचं जी उत्पत्ती आहे ते कमी करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी इथं आपल्या शरीराला मदत करतात. शिवाय काही जणांचे डायजेशन इश्यूज असतात, हो की नाही? काही जणांना पचत नाही किंवा कोटा आपला जो असतो तो जड लागतो. तर मित्रांनो, आंब्यामध्ये प्रीबायोटिक डायटरी फायबर हे विपुल प्रमाणात आहेत आणि ते आपल्या पचन संस्थेमध्ये मदत करतात किंवा पचन संस्थेचं आरोग्य सुधारवण्यासाठी मदत करतात. शिवाय सगळ्यांनाच आपल्याला हेल्दी स्किन ही आपल्याला सगळ्यांनाच हवी असते आणि आपण त्याच्यासाठी खूप साऱ्या प्रमाणात आलाना काही ना काही करत असतो. मित्रांनो, तुम्हाला ऐकून हे खूप छान वाटेल की आंब्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई आहे आणि ते आपल्याला हेल्दी स्किन राहण्यासाठी खूप मदत करतात आणि खूप उपयोगात सुद्धा येतात. शिवाय आपल्याला झोपेचं म्हटल्यावरती काही जणांची तक्रार असते, अरे मला तर झोपच येत नाही किंवा साऊंड स्लीप आपण ज्याला म्हणतो, तर ती मला येत नाहीत. तर मित्रांनो, आंब्यामध्ये व्हिटॅमिन B6 आहे आणि सेरोटोनिन नावाचे एक हार्मोन्स किंवा न्यूट्रिएंट आपण ते म्हणू शकतो. ते आंब्यामध्ये असल्यामुळे आपल्याला एक साऊंड स्लीप सुद्धा आपण एक छान प्रकारे इथं घेऊ शकतो किंवा त्याचा आंब्याच्या डाएटमध्ये यूज करून ते आपण उपयोगात आणू शकतो. शिवाय हार्ट हेल्थमध्ये सुद्धा उपयोगाचं आहे. आता तुम्ही म्हणाल की हार्ट हेल्थ आणि आंब्याचं काय कॉम्बिनेशन्स आहे? तर आंब्यामध्ये जे खनिज द्रव्य आहे,
किंवा खनिज क्षार आहे, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम. तर हे मॅग्नेशियम आणि पोटॅशियम जे आहे ते आपले ब्लड प्रेशर लोअर करण्यासाठी मदत करतात. शिवाय आपले जे हार्ट रेट आहेत, पल्स रेट आहेत, ते सुद्धा रेग्युलर करण्यासाठी मदत करतात. शिवाय आंब्यामध्ये मॅन्जीफेरिन हे कंपाऊंड आहे आणि तो जो आपला हृदयाचा दाहा आहे, हार्ट इन्फ्लमेशन आहे, तो इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी मदत करतात. तर मित्रांनो, हे सारे झाले आपले आंब्याचे उपयुक्त बेनिफिट्स आपण म्हणू शकतो. पण म्हणतात ना, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमी घातक असतो. त्याचप्रमाणे तुम्हाला आंब्याचं हे जे सेवन आहे ते मॉडरेट प्रमाणात तुमच्या आहारामध्ये केलं पाहिजे. तुम्हाला जर आंबा खावायचाच असेल आणि काही रिस्ट्रिक्शन्स असतील त्याच्यामध्ये, तर तुम्ही तुमचे जे स्नॅक्स आहेत, मॉर्निंग स्नॅक्स किंवा मिड मॉर्निंग स्नॅक्समध्ये त्याचा तुम्ही आहारामध्ये इन्क्लूड करू शकता आणि नक्कीच आपल्या या फेवरेट फ्रूट्सचा आनंद घेऊ शकता. तर हा आंब्याचा जो सीझन आहे त्याचा आनंद नक्कीच तुम्ही घ्या आणि हे जे बेनिफिट्स आहेत हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत नॅचरल वेने. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपल्या एवढंच. पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच भेटू. टिल देन, बाय बाय, टेक केअर. लाईक करा, सबस्क्राईब करा अँड शेअर करा.